महानगरपालिकेच्या आजच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत आहे आणि ही शाई आम्ही जी वापरलेली आहे ती मार्कर पेनच्या स्वरूपात आहे आणि या मार्कर पेनमध्ये इंडेलिबल इंकचाच वापर केलेला आहे आणि हा जो इंडेलिबल इंक आहे, भारत निवडणूक आयोगाने जो इंडेलिबल इंक वापरला आहे तोच इंडेलिबल इंक आहे, त्याच्यामध्ये कुठलाही दुसरा घटक नाही आहे। आणि याशिवाय मार्कर पेनच्या स्वरूपात राज्य निवडणूक आयोग हे मार्कर पेन 2011 पासून वापरत आहे। त्यामध्ये फक्त ही शाई एकदा लावल्यानंतर, बोटाच्या तर्जनीला लावल्यानंतर त्याला सुकण्यासाठी साधारणतः 10 ते 12 सेकंद लागतात आणि हे 10 ते 12 सेकंद मतदार त्या मतदान केंद्रामध्येच असतो आणि त्याच्यामुळे एकदा ही शाई ड्राय झाल्यानंतर ती कुठल्या प्रकारे काढता येत नाही आणि त्याच्यामुळे शाई ही वेगळी नाही आहे। ती शाई इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी शाई वापरते तीच शाई आहे आणि एखादा मतदार मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान जर करायला आला तर त्यामध्ये मतदानाचा जो मतदान केंद्राचा जो केंद्राध्यक्ष आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, त्याच्यावर नक्कीच कारवाई करायची। तुम्ही सांगताय शाई जी आहे ती याआधी कुठल्या निवडणुकीमध्ये वापरली गेली होती का? कारण संभ्रम आहे, काही राजकीय नेते असं म्हणतात की याच वेळी हा सगळा प्रकार जो आहे तो उघड होतोय, त्याला काही स्पष्टीकरण द्या। हा ॲक्च्युली संभ्रम पसरवला जात आहे आणि ही शाई 2011 पासून आम्ही वापरत आहे। 2011 पासून हे मार्कर पेनच्या स्वरूपात आम्ही वापरत आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकामध्ये अशा प्रकारचा संभ्रम पसरवणं हे चुकीचं आहे। याशिवाय लोकसभा विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा अशा प्रकारे तक्रारी होतात की ही शाई पुसल्या जात आहे, पण शाई ड्राय झाल्यानंतर ही पुसल्या जात नाही। सर, तो कोरसचा मार्कर आहे, त्या कोरसचा मार्कर असल्यामुळे ती शाई पुसली जाते असं देखील उघडकीस आलंय। त्या नेल पेंट काढण्यासाठी जे आपण लिक्विड वापरतो त्याने सुद्धा देखील ते लगेच निघतंय। नाही, आता कोरस कंपनीचे जे आम्ही मार्कर पेन वापरत आहे 2011 पासून एकाच कंपनीचे आम्ही मार्कर पेन वापरत आहे, दुसऱ्या कंपनीचे आम्ही वापरलेले नाही आहेत। एकाच कंपनीचे जे 2011 पासून आम्ही एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरले आहेत। तुम्ही सांगतायत की जे मार्कर तुम्ही 2011 पासून, मात्र या अगोदर असं दिसत नव्हतं, मात्र 1 तासानंतरून ती पूर्ण शाई तर जातेच आहे। पण दुसरीकडे जे लिक्विड आहे, म्हणजे आपलं हँडवॉश करण्यासाठी जे लिक्विड वापरतो त्याने देखील ती शाई जाते, असे देखील प्रकार उघडकीस आले। नाही, हे सुद्धा चुकीचं आहे। माझ्या ऑफिसमधल्या सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केलेलं आहे, आमच्या सचिव साहेबांनी पण मतदान केलेलं आहे आणि त्यांची शाई टिकून आहे, ती पुसल्या गेलेली नाही आहे। हे जे काही प्रकार समोर आला आहे त्याच्यामध्ये जे दुबार मतदान आहे त्याची इतर आणखीन यादीमध्ये ज्यांची नाव आहेत त्याच्यासाठी फायदा होऊन निवडणुकीत गैरप्रकार होऊ शकतात असं एक आता भीती व्यक्त केली जाते। त्याला आता कसं निवडणूक नाही, हे चुकीचं आहे। दुबार मतदार आहेत, दुबार मतदारांची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्यांना मतदान करू दिलं जात नाही आणि इथे मुंबई महापालिकेमध्ये दुबार मतदारांना 2 ओळखपत्र मागितलं जात आहे आणि तिथे मतदान कक्षामध्ये मतदान प्रतिनिधी आहेत, जे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत आणि उमेदवारांचे प्रतिनिधी त्या मतदार संघामधलेच आहे, त्या प्रभागामधलेच आहे आणि त्याच्यामुळे असा मतदार जर त्यांना आढळून आला की जो पुन्हा मतदान करण्यासाठी आला तर त्याच्यावर नक्की मतदान केंद्र तशी कारवाई करेल। मुंबई महापालिकेने चौकशीचे आदेश दिलेले आहेत, निवडणूक आयोग काही चौकशी करणार आहे का या सगळ्या प्रकाराची? या संदर्भात आता आम्ही पण चौकशी करू, पण आमचा हाच दावा आहे की ही शाई जी आहे ती शाई 2011 पासून जी आम्ही शाई वापरतो आहे ती शाई आहे, त्याच कंपनीचा मार्कर पेन आहे आणि त्याच्यामुळे याच निवडणुकीमध्ये अशा प्रकारचं जे फेक नॅरेटिव्ह पसरवलं जात आहे। सर, उद्धव ठाकरे सुद्धा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी थेट तुमच्यावरती निवडणूक आयोगावरती आक्षेप ठेवलेले आहेत की तुम्ही कुठेतरी या सगळ्या यंत्रणेमार्फत जे सत्ताधारी आहेत त्यांना मदत करतायत, या सगळ्या गोष्टीमध्ये फायदा होईल असं सत्ताधारींना मदत करण्याचा कुठला प्रश्नच उद्भवत नाही आणि निवडणूक आयोग ही निपक्षच काम करत आहे आणि कुठल्याही प्रकारचं फेवर किंवा फेवरेटिझम आम्ही कोणावर करत नाही। संभ्रम निर्माण केला जातोय, संभ्रम हा मुद्दाम निर्माण केला जात आहे, एक फेक नॅरेटिव्ह निर्माण केलं जात आहे आणि सर्व गोष्टी निवडणूक आयोगवर या ढकलल्या जात आहेत। ॲक्च्युली मतदार यादीमध्ये मतदारांना त्यांचा क्रमांक हा त्यांचीसुद्धा जबाबदारी आहे, मतदारांची सुद्धा जबाबदारी आहे। त्यांची इतक्या दिवस त्यांनी आपले नाव हे कुठेतरी मताधिकार ॲपमध्ये शोधायला पाहिजे होते। आमचा ॲप होता, निवडणुकी आयोगाचं पोर्टल आहे त्याच्यावर शोधा आणि याशिवाय 85% टक्केपेक्षा अधिक मतदारांना
वोटर स्लिप पुरवण्यात आलेली आहे आणि या वोटर स्लिपमध्ये त्यांचं मतदान केंद्र सुद्धा दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मतदारांची पण जबाबदारी आहे की त्यांनी त्यांचं नाव वेळेवर शोधून योग्य त्या पोलिंग स्टेशनवर त्यांनी जायला पाहिजे. मुंबई महापालिका आयुक्तांनी एक प्रतिक्रिया समोर आली आहे की काही तक्रारी ज्या आहेत ते शाई पुसण्याच्या आलेल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की शाई पुसली जाते असं एक स्वीकारलेलं आहे. तर त्याला काय उत्तर आहे? नाही, काय आपण काय म्हटलं, मी त्याचं उत्तर दिलंच आहे ऑलरेडी. शाईबद्दल उत्तर दिलेलंच आहे की शाई आम्ही ही इंडेलिबल इंक आहे, ही भारत निवडणूक आयोग जी इंडेलिबल इंक वापरते तीच इंक आम्ही वापरतो आहे आणि मार्कर पेनसुद्धा आम्ही त्याच कंपनीचा 2011 पासून ज्या कंपनीचा मार्कर पेन वापरत होतो त्याच कंपनीचा मार्कर पेन वापरत आहे. केवळ शाहीचा प्रश्न नाही तर काहीच्या जागी दुसऱ्यांनी बोगस मतदान केल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. मतदाराचं नाव एक आहे त्याच्या जागी दुसऱ्यानेच मतदान केलं, अशा काही तक्रारी समोर आलेल्या आहेत. त्याबद्दल काही नाही, जिथे जिथे बोगस मतदार आढळलेले आहेत किंवा बोगस मतदान झालेलं आहे तिथे त्या मतदारांवर कारवाई झालीच आहे. तर आणखी एक असा प्रश्न आहे की भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण यांनी मतदान करताना त्यांच्या छातीवर कमळाचं चिन्ह होतं अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. खासदार संजय राऊत यांनी ट्विट देखील केलेलं, त्या संदर्भात काही नाही, त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करून कारवाई करू. सर, पाडू नावाची एक मशीन जी आहे ती वापरली गेलेली आहे, त्यावरती राज ठाकरेंनी ऍक्सेप्ट केलं आहे की ही मशीन निवडणूक आयोगाने जेव्हा आणली तेव्हा राजकीय पक्षांना दाखवली नाही असा एक आक्षेप आहे आणि त्यामुळे तुम्हाला काहीतरी या सगळ्या यंत्रणांमध्ये घोळ करायचा आहे असंही त्यांनी आक्षेप केला. नाही, हा आक्षेप टोटली चुकीचा आहे. पाडू हे यंत्र 2004 पासून आहे, काही नवीन यंत्र आम्ही आणलेलं नाही आहे आणि ज्यावेळेस व्हीव्हीपॅट नव्हतं त्यावेळेस ॲक्च्युली पाडूद्वारे जर कंट्रोल युनिटमधून रिझल्ट वेळेवर डिस्प्ले जर झाला नाही तर पाडू वापरण्याची तरतूद आहे. मी ऑब्झर्वर अनेक ठिकाणी होतो आणि मी ऑब्झर्वर असताना त्या मतदारसंघामध्ये पाडूचा वापर झालेला आहे. पाडू काही हे नवीन यंत्र नाही आहे, 2004 पासून पाडू वापरलं जात आहे आणि पाडू अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण वापरतो. ज्यावेळेस ॲक्च्युली आणि ते 0.5% किंवा 1% पर्यंत प्रमाण असेल तिथेच आपण, कारण की पाडू एक प्रकारचं डिस्प्ले युनिट आहे. म्हणजे जर आपल्या समजा मोबाईलमधून काही डेटा दिसत नसेल, आपण मोबाईल कम्प्युटरला कनेक्ट करून आपल्याला तो डेटा दिसतो, तशाच प्रकारचं पाडू आहे. काही तांत्रिक कारणामुळे कंट्रोल युनिटमध्ये डेटा जर दिसत नसेल तर ते पाडू लावून आपल्याला तो मिरर डिस्प्ले असतो, पाडू लावून तो डेटा आपल्याला तिथून वाचता येतो. पण सर, जे प्रमुख राजकीय पक्ष विरोध करतायत की शाई पुसली जात आहे, याच्या संदर्भात काही स्पष्टीकरण आपलं आहे का? म्हणजे असं काही लिक्विड आहे का ज्याने शाई पुसली जाऊ शकते, दुबार मतदान होऊ शकतं? शाईबद्दल मी आधी सांगितलेलं आहे, शाई भारत निवडणूक आयोग जी केमिकल शाईमध्ये वापरतं, म्हणजे ते सिल्वर नायट्राईट जे केमिकल आहे तेच केमिकल आमचे 30 शाई इंडेलिबल इंक आम्ही वापरतो. मात्र भारत निवडणूक आयोग ही काढीने लावते शाई. मात्र 2010 पासून राज्य निवडणूक आयोग ही मार्कर पेनच्या स्वरूपात ती शाई लावते आहे आणि ज्या कंपनीने मार्कर पेन तयार केलेलं आहे 2010 पासून कोरस कंपनीचे हे मार्कर पेन आहे आणि तेच पेन आपण कोरस कंपनीचेच पेन वापरलेलं आहे. मात्र ती शाई ड्राय व्हायला थोडा साधारणतः एक 10 ते 12 सेकंड लागतो, पण 10 ते 12 सेकंडपर्यंत तो मतदार त्या मतदान केंद्राच्या आतमध्येच असतो. त्याच्यामुळे एकदा ड्राय झाली तर ती शाई निघू शकत नाही. पण ती शाई योग्यच आहे, कारण ज्या पद्धतीने आरोप होत आहेत प्रत्येक जण कारण काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ती शाई योग्य आहे, ती योग्यच आहे ती शाई. आणि आम्ही पण इथे आमच्या ऑफिसमधले जे कर्मचारी आहेत ज्यांनी मतदान केलं आहे त्यांचंसुद्धा आम्ही तपासलेलं आहे, त्यांची शाई इंटॅक्ट आहे, त्यांची शाई निघालेली नाही आहे. नेलपेंट रिमूव्हरने ही शाई निघते असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते करतात. अशा प्रकारे नेलपेंट रिमूव्हरने ही शाई निघू शकते का? सावंतांनी असा पहिला प्रश्न आहे. व्हिडिओ केला. नाही निघू शकत नाही ते. बऱ्याच नागरिकांनी असे जे व्हिडिओ आहेत, जे व्हिडिओ समोर येत आहेत, बऱ्याच जणांचे व्हिडिओ समोर येत आहेत की असं केलेले आहेत. आमच्याही कार्यालयांमध्ये काही ठिकाणचे असे व्हिडिओ करून बघितलेले आहेत, तिकडे देखील शाई आहे ती गेलेली अशी दिसून येते. त्यामुळे ही जी शाई निघते या सगळ्या संदर्भात तुम्ही काय चौकशी करणार आहात का? नाही, मी तुम्हाला सांगितलं आहे की ती ॲक्च्युली शाई जी आहे ती शाई निघायला नाही पाहिजे आणि निघत नाही ती शाई. आणि ॲक्च्युली आता त्यांनी व्हिडिओ कुठलं केमिकल वापरलं आणि कशा पद्धतीने ते काढलं ते आम्हाला माहिती नाही, पण अशा प्रकारच्या तक्रारी दिसेल आम्ही नक्की चौकशी करू त्याची. अशा प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासमोर आले तर त्या व्हिडिओची तुम्ही तपासणी करणार का? दुसरं, जर हे व्हिडिओ खोटे निघाले तर त्याच्यावर काय कारवाई? आम्ही ॲक्च्युली जर अशा प्रकारचे व्हिडिओचं चुकीच्या पद्धतीने जर रेकॉर्ड करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असेल तर संबंधितांवर आम्ही ताबडतोब गुन्हा दाखल करू. आणि जर हे व्हिडिओ खरे असतील तर आयोगाची भूमिका काय असते?
खरे असतील तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू त्याचं. त्यामुळे सोशल मीडियावरती जे जे मतदार आहेत त्या मतदारांनी आता व्हिडिओ केले आहेत की शाही पुसली जाते, त्यांच्यावर काही कारवाई करणार आहेत का? कारण अशा पद्धतीनं जर असे व्हिडिओ टाकले जात असतील तर बोगस मतदान करण्यासाठी प्रवृत्त किंवा अनेक पर्याय दिला जातोय का? आम्ही सोशल मीडियावर आमच्याकडे जे व्हिडिओ आले त्याच्या संदर्भात आम्ही संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत आम्ही ऑलरेडी. असं नाही वाटत का की जे लोक अशा प्रकारे व्हिडिओ समोर आणतायत ते खरं तर जनजागृती करतायत की लोक शाही पुसली जाते ना, शाही खतर पुसली जाणं हे अपेक्षित नाहीये. आपण बघितलं की विधानसभा लोकसभेला डायरेक्ट इंक वापरली आणि आता मार्कर वापरला गेला. ती इंक पुसली जात नव्हती आणि मार्कर वापरतो. नाही, मार्कर पेन जो आहे, मार्कर पेन राज्य निवडणूक आहे 2010 पासून वापरत आहे, आज वापरत आहे असं नाही. आणि ज्या कंपनीचा वापरत आहे आणि लिक्विड सुद्धा ते सेम आहे. आणि जर मतदारांची पण जबाबदारी आहे, मतदारांनी पण ॲक्च्युली शाई पुसू नये, कारण की त्याला ड्राय व्हायला थोडा वेळ लागतो ना. आणि त्यांनी त्याच्या आधी जर शाई पुसली तर ॲक्च्युली तो मतदारांची चुकी आहे. आणि तो अशा प्रकारे शाई काढून घेणे तो मतदारांविरुद्ध पण गुन्हा दाखल होऊ शकतो. शाही पुसल्यामुळे बोगस मतदान किंवा बोगस मतदानाला बढावा मिळतोय असं वाटत नाही का? दुबार मतदानाला आणखी सोपं झालं की आता हातावरच शाहीच नाही, किती वेळा पण मतदान करा, परत पुसा, परत मतदान करा, हे असं होईल अशी भीती वाटत नाही का निवडणूक आयोगाला? नाही, शाईचं केमिकल कॉम्पोजिशन योग्य आहे. आणि जे व्हिडिओ समोर आले त्याचा आम्ही सखोल चौकशी करू. आणि मुद्दाम तशा प्रकारचं एक नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर आम्ही गुन्हा दाखल करू त्याच्याबद्दल. उद्या निकाल आहे, ज्या पद्धतीने जी माहिती मिळाली आहे त्यानुसार निकालाला वेळ जो आहे तो मुंबई महापालिकेचा सुद्धा लागू शकतो, कारण 2-2 वॉर्डचं प्रत्येक टेबलवरती जे आहे ते मतमोजणी सुरुवातीला होणार आहे. ही प्रक्रिया कशी आहे, कारण वेळ होऊ शकतो काय नाही? यामध्ये ॲक्च्युली सर्व वार्डचं एकत्रित घ्यायचं किंवा प्रत्येक वार्डचं सेपरेटली घ्यायचं हा निर्णय आम्ही महापालिका आयुक्तांवर सोडलेला आहे. महापालिका आयुक्तांनी राजकीय पक्ष उमेदवार यांच्याशी चर्चा करून आणि तसेच पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा करून आणि किती वेळ लागेल याचं एस्टिमेशन केलेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही पद्धत जर वापरली तरी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत निकाल समोर येईल. सर, दुबार मतदारांचे ॲफिडेव्हिट घेतले जाते अशी माहिती पहिल्यांदा समोर आली होती. सवाल उपस्थित केला की कुठल्याही ठिकाणी अशा प्रकारचे दुबार मतदारांकडून ॲफिडेव्हिट घेतल्याचं दिसून येत नाही. मी स्वतः मुंबईमधले 10 पोलिंग स्टेशन बघितले. 10च्या 10 पोलिंग स्टेशनमध्ये दुबार मतदारांकडून ॲफिडेव्हिट घेतलेले आहेत. मी स्वतः बघितलेले आहेत. काही आकडेवारी देऊ शकता की आतापर्यंत एवढ्या वेळा दुबार मतदारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आलेली? त्याला वेळ लागेल आम्हाला कंपाईल करायला, पण मतदान संपल्यापर्यंत आम्ही ती आकडेवारी उपलब्ध करून देऊ. आचारसंहिता भंग होण्याच्या क्रमात दुबार मतदारांनी पुन्हा मतदान केलं? आचारसंहिता भंगाच्या संदर्भात काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारी आल्या. तिथे आम्ही संबंधित स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम आणि आमच्या व्हिडिओ टीम पाठवलेल्या आहेत आणि त्यांच्यावर कार्यवाही आम्ही करतोय. मोठ्या प्रमाणामधला देखील समोर येतोय ज्या ठिकाणी पोलिंग एजंट जे बसलेले आहेत मतदान केंद्रामध्ये त्यांनी गळ्यामध्ये उमेदवारांची नावं देखील त्यांच्यावर पण आम्ही कार्यवाही करू. मगाशी तुम्ही पण तो प्रश्न विचारला. आणि सर्वच गोष्टीमध्ये निवडणूक आयोगावर दोष देणं चुकीचं आहे. यांची पण मतदारांची पण जबाबदारी असते, उमेदवारांची पण जबाबदारी असते, राजकीय पक्षांची पण जबाबदारी असते. मी मतदारांना आवाहन करतोय की लावलेली शाही कुठल्या प्रकारे त्यांनी काढू नये. त्यांनी शाही काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू. आणि मतदारांनी आल्यानंतर मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर जे फॅसिलिटेशन सेंटर आहे, जे BLO मार्फत BLO बसलेले आहेत, फॅसिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन त्यांनी त्यांचा क्रमांक शोधावा आणि नंतर मतदान कक्षामध्ये जाऊन त्यांनी आपलं मतदान करावं. जर बोगस वोटिंग झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. लोकांनी व्हिडिओच्या माध्यमातून, प्रसार माध्यमांच्या समोर हे सगळं सांगितलेलं आहे. किती बोगस वोटिंगच्या तक्रारी आल्या आणि त्या संदर्भात पुढे काय करणार? माझ्यापर्यंत फक्त एक तक्रार आली आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्याच्यावर कार्यवाही केलेली आहे. मतदार याद्या अद्ययावत केलेल्या असताना सुद्धा अनेकांनी चेक केलं होतं, त्यावेळेस त्या मतदार याद्यामध्ये नाव होतं, परंतु आज जेव्हा मतदानासाठी गेले त्यावेळेस नाही, हे बघा, ॲक्च्युली मतदार यादी जी आहे, मतदार यादी, विधानसभेची मतदार यादी आम्ही स्प्लिट करतो, ती वार्ड वाईज स्प्लिट करतो, नंतर पोलिंग स्टेशन वाईज. ॲक्च्युली अनेक लोक विधानसभेची मतदार यादीतला अनुक्रमांक घेऊन गेले. विधानसभेची मतदार यादी इथे तो मतदान केंद्र त्यांचं होणारच नाही. मतदान केंद्र चेंज होणार, कारण की आपण ही स्प्लिट केलेली आहे, प्रभाग वाईज स्प्लिट केली आहे, त्यांना पोलिंग स्टेशन वाईज स्प्लिट केलेली आहे. त्याच्यामुळे तो मतदान केंद्र राहणारच नाही. यासाठी मताधिकार ॲप दिलेला आहे आम्ही. त्याच्यानंतर आमचं पोर्टल आहे आणि याच्यावर जाऊन इन ॲडव्हान्स जाऊन मतदारांनी शोधायला पाहिजे होतं. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रामध्ये वोटर फॅसिलिटेशन सेंटर आहे, तिथे BLO बसलेले आहे, त्यांच्याकडून पण त्यांना त्यांचा अनुक्रमांक शोधता येतो.
मतदारांची पण जबाबदारी आहे. सर स्वतः मंत्री गणेश नाईक यांना 4 तास लागले. गणेश नाईक साहेबांची ॲक्च्युली त्यांनी वोटिंग केलेलं आहे, त्यांच्या कुटुंबाच्या सर्वांनी वोटिंग केलेलं आहे आणि त्यांचं मतदार यादीमध्ये नाव होतं. त्यांचं ॲक्च्युली त्यांना वोटिंग स्लिप पण वाटण्यात आल्या होत्या, पण वोटिंग स्लिपमधलं त्यांनी त्यांचं मतदान केंद्र बघितले नाही, चुकीच्या मतदान केंद्रावर गेले. ही आमची चुकी नाही. एवढा गोल कसा काय झाला? 4 तास म्हणजे जास्तच वेळ लागला त्यांना. ठीक आहे, त्यांनी स्लीपर नाव बसलं. चुकीच्या मतदान केंद्रावर गेल्यावर ते होणारच आहे ना. शाही किती विषय येतोय शाहीचा, ते राजकीय नेते आरोप करतायत आणि अनेक ठिकाणी स्वतः वेगवेगळी लोक सुद्धा टाकतायत शाहीच्या संदर्भात. कशामुळे एवढे आता आपल्याकडे खुलासा आला की बाबा ते शाही पुढे जाऊन घुसून परत जाऊ नये असं म्हटलं जातं, पण जर हे बोगस होऊ नये यासाठी कोणते प्रिकॉशन घ्यायला सांगितलं? बोगस होऊ नये म्हणून प्रिकॉशन आहेच आणि त्या रेग्युलर आहेत. आता मतदान प्रतिनिधी मतदान केंद्रामध्ये आहेत. मतदान प्रतिनिधी त्या प्रभागामधले राहणारेच आहेत, ते कुठल्या दुसरीकडे राहणारे नाहीत. आणि असा बोगस वोटर जर आला तर त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे ताबडतोब, आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर प्रिसाइडिंग ऑफिसरला अधिकार आहे, आणि तो बोगस आणि तोताया मतदार जर आढळला तर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होईल. सर मुंबईत दुबार मतदानाची शक्यता तुम्हाला जास्त वाटते का शाही घुसल्यामुळे? कारण बरेच रहिवासी आहेत ते उपनगरामध्ये स्थलांतरित झालेले आहेत, त्यांचं शहरात आणि मला उपनगरात ॲक्च्युली कोणी वाटत जावं? नाही, कारण की प्रत्येक मतदान केंद्रामध्ये हे दुबार मतदार आहे त्याची संख्या 4 ते 5 आहे. 4 ते 5 किंवा जास्तीत मॅक्झिमम 8पर्यंत आहे. म्हणजे टोटल 900,000पर्यंत मतदार जर असेल तर 8 ते 9 मतदार फक्त हे दुबार आहेत. त्याच्यामुळे किती टाइम लागेल शाही सुटण्यासाठी? 10 ते 12 सेकंड लागतो. 10 ते 12 शाही सेकंड जाणार नाही. जाणार नाही. मार्कर कुठल्या कंपनीकडून तयार करून घेतलं? कोरस कंपनीचे, आणि हे आपण 2011 पासून एकच कंपनीचे मार्कर पेन वापरत आहोत. राजकीय नेत्यांचा असा आरोप आहे की ही मार्कर जे आहेत ते आत्ताच का वापरले, यापूर्वी आपण शाही वापरत होतो, मग असा प्रश्न आहे. हे बघा, ॲक्च्युली स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत या 10 वर्षानंतर होत आहेत. त्याच्यामुळे या निवडणुकामध्ये काय पद्धत आहे, कुठल्या प्रकारची सिस्टीम आहे, अनेक ठिकाणी आता 4 एका वार्डमधून 4 निवडून द्यायचे, त्याच्यामुळे मध्ये सुद्धा मतदारांना संभ्रम आहे. याच्यामध्ये आम्ही ॲनिमेशन व्हिडिओ पण तयार केले, मतदारांना किती मतं द्यायची आहेत, कशा प्रकारे द्यायची आहेत, कुठल्या मतपत्रिकेचा कलर कोणता कोणता आहे. पण आता याच्यामध्ये काही मतदारांनी ते बघितले नसेल तर त्याच्यामुळे त्यांचा थोडं गोंधळ उडतो आल्यानंतर. निवडणूक आयोगाला थेट किंवा महापालिका आयुक्तांना थेट अशा स्वरूपामध्ये म्हणजे गुन्हेगार स्वरूपातच गृहीत धरले. उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे की थेट तुमच्यावर कारवाई करावी, तुमच्यावर राज्य निवडणूक आयोग हे सॉफ्ट टार्गेट केलं जाते. ॲक्च्युली सर्वच गोष्टीसाठी राज्य निवडणूक आयोग जबाबदार नाही. काही जबाबदारी मतदारांची पण आहे, जबाबदारी राजकीय पक्षांची पण आहे, जबाबदारी उमेदवारांची पण आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी मतदानाचा टक्का कमी होईल अशी भीती आहे. मतदानाचा टक्का कमी होणार नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मतदानाचा टक्का चांगला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील मार्करच परत वापरला जाणार, त्यासाठी काय वेगळं मार्कर पेनचा अनुभव लक्षात घेता आम्ही जिल्हा परिषदमध्ये इंडेलिबल इंक वापरण्याचा निर्णय घेतला. मला एक विचारायचं की मतदान आता अपडेट काय आहे, त्यातलं काही महाराष्ट्र आणि मुंबई- मतदानाचं अपडेट एक साधारणतः 35% आहे, म्हणजे साधारणतः आतापर्यंत, म्हणजे आमच्याकडे जी माहिती आहे. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद काही पडले. EVM 2% EVM खराब होत आहे, मी मान्य करतो. EVM या फार जुन्या आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये राज्य निवडणूक आयोगाने एकसुद्धा EVM घेतली नाही, आणि त्याला नाईलाज आहे. आणि जुन्या EVM असल्यामुळे 2% EVM खराब होण्याचं प्रमाण आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही रिप्लेस केलेलं आहे. ईव्हीएमची तोडफोड झाली आहे सर. सर हिंदी बोला ना. एक हिंदी कारण फार मोठा इश्यू झाला आहे. सर कई राजनीतिक दलों ने आप पर आरोप किए हैं कि जिस तरीके से जो इंक है वो निकलती है, उसको लेकर या राज्य निवडणूक आयोग को बेटर देने में इसको लेके दिए हैं. कई राजनीतिक पक्ष ने ऐसा आरोप किया है कि इंडिलिबल इंक जो है वो मार्कर पेन के स्वरूप में हमने राज्य निवडणूक आयोग ने जो यूज़ किया है उसमें वो इंक निकल जा रही है. मेरा कहना ऐसा है कि ये जो इंडिलिबल इंक है, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया जो इंडिलिबल इंक यूज़ करती है, जो सिल्वर नाइट्रेट है, वही सिल्वर नाइट्रेट की इंडिलिबल इंक है. और सिर्फ राज्य निवडणूक आयोग ये इंडिलिबल इंक मार्कर पेन के स्वरूप में यूज़ करती है. और ये आज नहीं, 2010 से ये मार्कर पेन राज्य निवडणूक आयोग यूज़ कर रहा है. और इसमें ये इंडिलिबल इंक जो है वो पोलिंग ऑफिसर जो है, पोलिंग ऑफिसर ने प्रॉपरली यानी 4 सेंटीमीटर उसने लगाना चाहिए, 4 से 5 सेंटीमीटर उसने लगाना चाहिए. ये प्रॉपरली लगाने के बाद उसमें एक्चुअली 10 से 12 सेकंड उसको ड्राई होने में लगता है.
10 से 12 सेकंड वो मतदार जो है पोलिंग स्टेशन में ही रहता है और वो ड्राई होने के बाद वो इंडिलिबल इंक निकलती नहीं है। और कोई मतदार एक बार मतदान करने के बाद फिर से वो मतदान केंद्र में अगर आएगा और वो एस्टेब्लिश अगर हो गया, फिर से वो मतदान करने के लिए आया, तो उस कार्रवाई करेंगे। लेकिन सर जिस तरीके की वीडियो सामने आ रहे हैं उसमें डाउट रेज किया जा रहा है कि अगर सब कुछ सही है तो इंक मिट कैसे रहा है? कई लीडर्स के साथ साथ आम नागरिक भी वीडियो पोस्ट कर रहे हैं। मैं तो बोलता हूँ कि ये एक्चुअली फेक नैरेटिव फैलाया जा रहा है और ये जो वीडियो सामने आ रहे हैं वो वीडियो की हम इन्वेस्टिगेशन करेंगे और ये डेलिबरेटली अगर ऐसे वीडियो अगर इसमें आ रहे हैं तो उनके ऊपर हम एक्शन लेंगे। लो क्वालिटी इंक यूज किया गया था या किसी नई कंपनी को टेंडर दिया गया था ऐसा? नई कंपनी को टेंडर दिया गया ऐसा है नहीं, क्योंकि 2010 में जिस कंपनी की मार्कर पेन हम यूज़ कर रहे हैं, कोरस कंपनी की, आज भी वही कोरस कंपनी की मार्कर पेन हम यूज़ कर रहे हैं। कल एक मुद्दा उठाया गया था विपक्षी दलों द्वारा PATU मशीन को लेकर, कहा गया कि उन्हें इस मामले की जानकारी नहीं दी गई, पार्टियों को ट्रेन नहीं किया गया, धांधली करने की कोशिश की जा रही है। देखिए पाड़ू जो यूनिट है, पाड़ू प्रिंटर ऑक्सिलरी डिस्प्ले यूनिट है, वो EVM का पार्ट नहीं है। जो एक्चुअली जो संभ्रम फैलाया जा रहा है कि ये EVM का पार्ट हो ही नहीं सकता। EVM कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट ये EVM होता है। अब ये पाड़ू क्या होता है कि अगर कुछ केस में, जैसे हमारा मोबाइल फ़ोन ख़राब हो गया, मोबाइल फ़ोन में डिस्प्ले नहीं दिख रहा, तो मोबाइल फ़ोन को किसी दूसरे यूनिट से कनेक्ट करके हमको वो उसका डेटा देख सकते हैं। जैसे मोबाइल फ़ोन ख़राब हो गया तो हम कंप्यूटर से कनेक्ट करके उसको देख सकते हैं। पाड़ू ऐसे ही है। पाड़ू एक्चुअली ये मिरर डिस्प्ले यूनिट है, जो एक्चुअली डेटा जो कंट्रोल यूनिट के डिस्प्ले पे दिखना चाहिए, वो अगर किसी कारणवश कंट्रोल यूनिट के डिस्प्ले पे अगर नहीं दिख रहा है तो पाड़ू। मैं एक्चुअली मैं खुद ऑब्जर्वर था, मैं 10 एक इलेक्शन किया और एक्चुअली ये पाड़ू मैंने यूज़ करते हुए देखा है। और एक्चुअली उस समय में 2-3 इलेक्शन तो मैंने खुद कंडक्ट किया है और ऑब्जर्वर के स्वरूप में कुछ इलेक्शन देखे हैं। और जब से वीवीपैट आया है तब से ये पाड़ू का यूज़ डिसकंटिन्यू हो गया है। लेकिन ये जो मशीन जो है वो ECI ने दी गई मशीन है, ये बेल कंपनी की मशीन है और ये जो मॉडल है उसका M3A मॉडल जो है, वो M3A मॉडल में वीवीपैट नहीं लगता है और वीवीपैट नहीं लगने के कारण उसके लिए ऑक्सिलरी डिस्प्ले ये पाड़ू का यूज़ किया जाता है। और वो पाड़ू भी 0.5% 1% केस में यूज़ किया जाएगा। अगर किसी कोई हालत में अगर वो डिस्प्ले दिखता ही नहीं तो उस केस में हम पाड़ू यूज़ करेंगे। राजनीतिक दलों को इसकी जानकारी नहीं होनी चाहिए थी, ऐसा अपने राजनीतिक दलों को एक्चुअली जानकारी दी गई है और चूँकि वो EVM का पार्ट ही नहीं है। पहली बात, EVM का पार्ट ही नहीं है तो FLC में वो आता ही नहीं है। FLC में सिर्फ कंट्रोल यूनिट और बैलेट यूनिट, क्योंकि जो पोलिंग स्टेशन में रहता है वो सिर्फ कंट्रोल यूनिट बैलेट यूनिट रहता है, पाड़ू रहता ही नहीं है FLC में। हाँ, सरसकट याचा वापर होत नाही। सर दुसरीकडे उद्या मतमोजणी करताना आधीची जी पद्धत होती की सरसकट सगळ्या त्या वॉर्डचे सगळे काउंटिंग एकाच वेळी सुरू करावे, पण आता असं होणार नाही। त्याचं मी उत्तर दिलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही हा पूर्ण अधिकार महापालिका आयुक्तांना दिलेला आहे। एकतर त्यांनी सर्व वार्ड एकत्रित घ्यावे किंवा एक करून वार्ड घ्यावे। तर त्या महापालिका आयुक्तांनी संबंधित पोलीस आयुक्त म्हणजे किती गर्दी होईल, काउंटिंग एजंटची किती गर्दी होणार आहे, किती वेळ लागेल आणि संबंधित राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याशी चर्चा करून त्यांनीच ठरवायचं आहे की पूर्ण वार्ड एकत्रित घ्यायचे की सिक्वेन्शियली घ्यायचं आहे। असा निर्णय घेण्याचं कारण काय, सेपरेटमध्ये आपण काउंटिंग करावं असं? नाही, हे बघा ॲक्च्युली काही महापालिकांमध्ये आता 4 आहेत, 4 एका वार्डमध्ये 4 आहेत, तर त्याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट जर केले तर ते फास्ट होईल। कारण की काही टेबलवर समजा 2 टेबलवर 1 वार्ड याप्रमाणे डिस्ट्रीब्यूट केले तर ते फास्ट होईल। पण आता मुंबई महापालिकेमध्ये एका वार्डमध्ये एकच निवडून द्यायचं आहे, त्याच्यामुळे संपूर्ण टेबलवर एकाच वार्डचं दिलं तर ते फास्ट होईल। तर त्या महापालिका आयुक्तांनी किती टाईम आणि शेवटी सम टोटलमध्ये सारखंच राहणार आहे। म्हणजे नाही, तो 4 वाजेपर्यंत सर्व निकाल येतील। जेवण नाही, पाणी नाही, अशा पद्धतीच्या देखील तक्रारी समोर येतात। नाही, मी आज मतदान केंद्रामध्ये गेलो, सर्वांना विचारलं। काल रात्री पण मी मुंबईमधले मतदान केंद्र बघितले, मीरा भाईंदरमध्ये गेलो होतो, तिथे सुद्धा मतदान केंद्र बघितले। सर्वांना जेवण दिलेलं आहे महापालिकांनी, कुठेच असं नाही आहे। तक्रारी यायला लागल्या, सुरुवात झाली। हां, मग तसं माझ्यापर्यंत तर काही कुठल्या तक्रारी नाही। टपाली मंत्रिपत्रिका संदर्भात सुद्धा एक विरोधकांचा आरोप होता
होते की आधी एक पत्रक काढण्यात आलं होतं की या आदल्या दिवशी टपाल मतपत्रिका बाहेर काढण्यात येते स्ट्रॉंग रूममधून, मात्र आता पुन्हा ते परिपत्रक मागे घेतल्याची देखील माहिती येते. मात्र नाही, टपाली मतपत्रिकेचं कुठलंही परिपत्रक आम्ही मागे घेतलेलं नाही आहे आणि जे पूर्वीचे डायरेक्शन एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.